नमस्कार, मी न्यूज भाऊ. हा माझा पहिला व्हिडिओ. मी तुम्हाला चॅनलबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर या चॅनलमध्ये मी कव्हर करणारे यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सच्या अपडेट्स आणि सोशल मीडियावरच्या ट्रेंडिंग न्यूज. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहतील. चला तर मग सुरू करूयात. बोलूया आपल्या पहिल्या अपडेटबद्दल, जे आहे यूट्यूबकडून. तर यूट्यूब 10 वर्षापासून असलेले ट्रेंडिंग पेज डिलीट करणार आहे, पण का? याचं कारण देत असताना यूट्यूबने त्यांच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की जेव्हा आम्ही 2015मध्ये पहिल्यांदा ट्रेंडिंग पेज लॉन्च केले, तेव्हा काय ट्रेंडिंग आहे याचे उत्तर कॅप्चर करणे खूप सोपे होते, ज्यामध्ये प्रत्येकजण ज्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलत होता त्यांचीच लिस्ट होती. आज ट्रेंडिंगमध्ये अनेक कंटेंट तयार झालेले आहेत, अनेक व्हिडिओज ट्रेंडिंग आहेत, त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये ट्रेंडिंग पेजला व्हिजिट कमी मिळत आहे, त्यामुळे ट्रेंडिंग पेज डिलीट करणार आहे. चला तर मग बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेटबद्दल, जे आहे कशिश कपूरबद्दल. तर कशिश कपूर, ज्यांना तुम्ही बिग बॉसमध्ये पाहिलंच असेल, त्यांच्या घरी 7 लाख रुपयांची चोरी झाली आणि ती चोरी केली त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीने. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत चोरीबद्दल माहिती दिली. मी व्हिडिओ प्ले करतो, तुम्ही तो बघा. Since many media houses have already posted about it, I think it's time that I tell you exactly what happened. संडे को मेरे अकाउंट में मेरे घर पे 7 लाख रुपए कैश थे. क्यों थे, कैसे थे, कहाँ से आते, आई टेल यू दैट लेटर. दैट्स नॉट इंपॉर्टेंट. आई जंप स्ट्रेट टू द पॉइंट. 10 तारीख को मुझे सिंगापुर फ्लाई करना था एंड 9 तारीख को मुझे मम्मी के अकाउंट में ये पैसे डिपॉजिट करने थे. आई थिंक दैट्स अराउंड 1:30 बजे के 1:10 के आसपास मैंने अपना लॉकर खोला. ना वाज लाइक मैंने जहाँ पैसे रखे थे वो एनवलप खाली था. आई वाज लाइक मेरे पैसे कहाँ गए. इमीडिएटली मुझे हिट किया कि एक सेकेंड, मेरा खोक कभी जस्ट घर से निकला. मैंने उसको रोका, मैं गई लिफ्ट के पास, मैंने कहा अंदर आओ, वापस अंदर आओ. मैं इज्जत करके उसको अंदर लेके आई. मैं उसको बोला मुझे अपना पॉकेट दिखाओ. वो मना करता कि नहीं कुछ नहीं है, कुछ नहीं. मैंने कहा पॉकेट दिखाओ मुझे अभी के अभी. तो जिद करने लगा कुछ नहीं कुछ नहीं. मैंने बहुत जिद की कि मुझे अपना पॉकेट दिखाओ. उसने हाथ डाला ऐसा और ऐसे फेंकने की कोशिश किया कि मुझे कुछ दिखे ना, पर मुझे दिख गया. मेरे वॉशिंग मशीन के पास फेंकाया. 50,000 रुपए कैश की गड्डी मुझे उसके पॉकेट से निकली. मैं समझ गई कि अच्छा तूने मेरे घर पर चोरी की है. इतने दिन में कि मैं अपना फोन उठाती, मैं कुछ करती, नेक्स्ट थिंग आई नो आई एम पिन्ड अगेंस्ट द वॉल. उसने मेरे दोनों हाथ ऐसे पकड़े हुए हैं कि नहीं नहीं नहीं, किसी को मत बताना, कुछ नहीं करना. एंड आई एम इन माई ओन हाउस, इन माई ओन हॉल, एंड आई एम पिन्ड अगेंस्ट द वॉल एंड ही इज होल्डिंग मी डाउन कि डोंट call anybody, don't tell anybody. And in that moment my head was like fight or flight. You have to protect yourself, survival instinct, you have to protect yourself. I was like ठीक है, मेरे घर से निकलो, मैं किसी को नहीं बता रही हूँ, दोबारा मेरे घर पे अपनी शक्ल मत दिखाना. तर नेक्स्ट न्यूज आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रयन अर्कंदिक्काबद्दल, ज्याला आपण सध्या बोट किड म्हणून ओळखतो किंवा ओरा किड म्हणून ओळखतो. इंडोनेशियामध्ये राहत असलेला हा 11 वर्षाचा मुलगा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पण का? कारण याच्या डान्स स्टेप्समुळे. फिशिंग बोट चालवत असताना हा मुलगा जो स्टेप्स करतो, या स्टेप्समुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालाय. या स्टेप्स लोकांना खूप आवडतात. या व्हायरल व्हिडिओमुळे इंडोनेशियातील रियाओ येथील गव्हर्नरने रयन अर्कंदिक्काला 1 लाख रुपये स्कॉलरशिप दिली आणि रियाओ राज्याचा ऑफिशियल टूर अँबॅसेडर म्हणून घोषित केले. त्याच्या डान्सचा मी थोडा व्हिडिओ प्ले करतो, तुम्ही बघा. तर नेक्स्ट अपडेट आहे पुण्यामधून. तर पुण्यामधल्या सर्वात जुन्या आणि फेमस असलेल्या गुडलेक कॅफेचं लायसन्स काही दिवसांसाठी रद्द केलं. पण का? कारण तेथे एक अनुचित प्रकार घडला. एक कस्टमर मस्कापाव खाण्यासाठी आलं होतं आणि त्यांना त्यामध्ये काचेचा तुकडा सापडला. ही व्हिडिओ कस्टमरने सोशल मीडियावर अपलोड केली. या व्हिडिओची क्लिप मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पहा नक्की काय घडलं. काय विषय? चहा नको पिऊ, ठेव खाली, ठेव खाली. हा, हे काच खायला घालतात का तुम्ही? हा, चुकून अख्ख्या पुण्यामध्ये 1 नंबरला आहे. अख्ख्या पुण्यामध्ये 1 नंबरला आहे. आम्ही लांबून, मी सिंहगड रोडवर ना आलोय. तिथं पण आहे गुडलक, सिंहगड रोडला पण आहे. मी इथं का आलो? आम्ही काय करू म्हणजे? हा, आम्ही काय करू? आम्ही तेवढ्या लांबून आलो. आम्ही याची दखल घेत फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनने गुडलक कॅफेचे लायसन्स काही दिवसांसाठी रद्द केले आणि सांगितलं की आम्ही त्यांच्या बनमस्काचे नमुने घेतले आहेत आणि ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आमच्या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे अनेक उल्लंघन आढळून आले.
जोपर्यंत आमच्या शंका दूर होत नाही तोपर्यंत कॅफेला काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती करताना सांगितले की तपासणीत अनेक शंका आढळून आल्या, ज्यामध्ये पाण्याच्या चाचणीचे कोणतेही रेकॉर्ड नाहीत, किचन मधील टाइल्स तुटलेल्या होत्या आणि कचराकुंडी ओसंडून वाहत होती आणि उघडी ठेवली होती. ते म्हणाले अन्न साठवण्यासाठी वापरला जाणारा फ्रीज देखील अस्वच्छ आणि घाणेरडा असल्याचे आढळून आले. आजसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओबद्दल जर तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.